नमस्कार. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेड तालुक्यातील आलेगाव येथील पूरग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपये शासनाने द्यावेत अशी मागणी आलेगाव ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आलेगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण आसना परिक्षेत्राचा पूर्ण पट्टा जर पाहिला तर त्याच्यामध्ये 100% नुकसान शासनाने 100% नुकसान पावसामुळे झालेलं आहे. त्याचबरोबर आपण पूर्ण गोदावरी नदीचा पूर्ण टप्पा पाहिला, याच्यामध्ये सुद्धा 100% नुकसान झालेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शासन याकडे दुर्लक्ष का करते? शासनानं पहिली गोष्ट 100% आपल्याला जी नासाडी मिळायची शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये 3,000 रुपये शासनाने कमी केले, 10,500 रुपयावर भाव आणून ठेवला. त्याच्यामध्ये 70% 65% पूर्ण नुकसान दाखवले. आपण आज जर पाहिलं NDRFच्या नियमानुसार पावसाची मर्यादा जर पाहिली तर आपण त्याच्या वर गेलेली आहे. मग 100% पीक विमा लागू झाला पाहिजे, 100% तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना खरडणी मिळाली पाहिजे, शेतीपूरक सर्व साधनांची नेस्तनाबूत झालेली आहेत त्याची सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी का होत नाहीयेत? आता दृष्टिकोन जर आपण पाहिला तर शेतकऱ्यांचा पीक विमा हा 100% शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये जोखीम स्तर पूर्ण नष्ट केलेला आहे. कंपनीचं भलं होण्यासाठी शासनाने प्रयत्न केलेले आहेत आणि हा शेतकऱ्यांचा हजारो कोटी शेतकऱ्यांच्या खिशामधून शासन भरती करत आहे, भरपाई शासनाची करत आहे, शासन वसूल करत आहे आणि शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांना तुटपुंजी 25 85 70 80 रुपये शेतकऱ्यांना गुंठ्याला मिळतात. या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना 100% पीक विमा लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांना 100% ओल्या दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि हीच सर्वात महत्त्वाची वेळ आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. अन्यथा आम्ही शासनाला पुन्हा एक विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतकरी आतापर्यंत लढतोय, सन्मानाने लढतोय, घटनेच्या अधीन राहून सर्व आपले हक्क अधिकार मागतोय. त्याच्यामध्ये शासनाला देणं होत नसेल तर शासनाला आम्ही पुन्हा एक विनंती केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही सांगितलं की बाबा सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की कायद्याच्या चौकटीत आणि अटीमध्ये बसून आम्ही प्रयत्न करू आणि कुठल्याही पद्धतीचं कर्जमाफीचे असतील, शेतकऱ्यांच्या अनुदानाचे प्रश्न असतील, दुष्काळाचे असतील, नासाडीचे असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. आम्ही त्याच पद्धतीने मागणी केली की बाबा शासनाच्या सर्व चौकटीमध्ये बसून शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी मिळाली पाहिजे, शासनाच्या सर्व चौकटीमध्ये बसून शेतकऱ्यांना दारूचे लायसन मिळाले पाहिजे. विनाअट कुठली आठ न ठेवता शेतकऱ्यांना दारू विकण्याचे देशी दारूचे लायसन मोफत मिळाले पाहिजे. त्याचबरोबर आपण तिसरी आठ शेतकऱ्यांना शासनाला आपण विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना जुगार सट्टे चालवण्याचे सुद्धा अधिकार मिळाले पाहिजे. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना पूर्ण अवैध धंदे करण्याचे अधिकार मिळाले पाहिजे. या दृष्टिकोनातून कुठलेही आठ न टाकता आपण शेतकऱ्यांना विनाअट सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करावा. आणि शेतकरी सुद्धा ज्या पद्धतीने अंबानीची अडाणीची तुम्ही हजारो कोटीची 10 15 20 हजार कोटीची तुम्ही प्रॉपर्टी पूर्ण कर्ज नष्ट करताय, अगदी त्याच पद्धतीने शेतकरी सुद्धा अडाणी अंबानीच्या बरोबर आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व मायबाप शासनाला विनंती करतोय की आपण याच दृष्टिकोनातून शासनाला शेतकऱ्यांना सुद्धा कोणाला पाणी न पुसता शेतकऱ्याचं सुद्धा भलं झालं पाहिजे, शेतकऱ्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेतकरी जगला पाहिजे. दिवाळीचा सण आलेला आहे, दसऱ्याचा सण आलेला आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आम्हाला भरीव अशी मदत द्यावी, आम्हाला 100% पीक विमा द्यावा, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जो.